जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्याचं ते त्यांनी जाहीर करावं, म्हणजे जरांगे पाटील बोलतील ना काय झालं होतं की नाही झालं होतं, तर ही स्पष्टता एकदा आली पाहिजे। मग हे दुसऱ्यावर पवार साहेबांवर असतील की उद्धव ठाकरे साहेबांवर असतील आरोप लावायचा असेल तर आरोप तर लोकशाहीमध्ये कोणालाही लावता येतं, पण फक्त आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तर द्यावं ही भूमिका आमची आहे। कुछ भी हो सकता है। राज्य में जिस तरह से ड्रग्स से नई जनरेशन को मारा जा रहा है तो इसमें होम मिनिस्ट्री की बहुत बड़ा इन्वॉल्व है। महाराष्ट्र में इतना ड्रग्स कहां से आ रहा है उसका जवाब कोई नहीं दे रहा है। हमने बताया उसका पता कहां से आ रहा है, गुजरात के मुमरा पोर्ट से आ रहा है। मुमरा पोर्ट किसके कब्जे में है, तो इनके आका के पास है। आखिर क्यों नहीं कार्रवाई की जा रही है, क्यों महाराष्ट्र में पॉइजन फैलाया जा रहा है, नई पीढ़ियों को क्यों बर्बाद किया जा रहा है, उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए। जरांगे पाटिल का सलाइन वाला जो पॉइजन वाला इश्यू है वो उनका, वो बोले, हमको उसके बारे में कोई जाना नहीं हमको। लेकिन महाराष्ट्र में जो ड्रग के माध्यम से पूरा महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को बर्बाद किया जा रहा है उसकी जवाबदारी तो फडणवीस ने लेना चाहिए। उसकी भी जवाबदारी नहीं लेंगे। हमारे पुलिस ने पकड़ा, अरे कितना आया महाराष्ट्र में आज तक, और जो बिक रहा है महाराष्ट्र में सब तरफ ड्रग्स। नासिक का भी हमने लास्ट टाइम मुद्दा उठाया था, जो लोग थे उनको हॉस्पिटल में 5 स्टार व्यवस्था की गई थी सरकार के इसमें, तो फिर उसमें क्या कार्रवाई की गई उसका भी जवाब सरकार नहीं दे रही है। तो जरांगे पाटिल क्या आरोप लगा रहे हैं उसमें हमको जाना नहीं है, लेकिन होम मिनिस्ट्री जिस तरह से महाराष्ट्र में ड्रग्स के माध्यम से जो जहर फैला रही है ये तो बात छुपी नहीं है, ये सबके सामने आई है। उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए, ये भी मांग हम करते हैं। राज्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारलेलं आहे। पणनचं जे बिल येतं त्या विरोधामध्ये या सगळ्या बाजार समित्यांनी बंद पुकारले। विरोधक म्हणून भूमिका तुमची काय राहील? महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता लोक रस्त्यावर आहेत, म्हणजे आता कोण कुठलं सेक्टर, आता डॉक्टर लोक संपावर आहेत, लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात आहे। आपण ती व्यवस्था पाहतो, सरकार त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। तरुण पोरं रस्त्यावर आहेत, सगळीकडे पेपर फुटीची कारणं चालू झालेली आहेत। सरकारने त्या तरुणांनी त्याचा पुरावा दिलेला आहे, अधिकारी त्याच्यात कसे सहभागी आहे, सरकार कशी सहभागी आहे तो पुरावा दिलेला आहे। ते पोरं रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहेत, कांद्याचे भाव वाढवले, कांद्याचं जी निर्यात बंद केली होती ती उठवली असं मोठे मोठे हेडलाईन टीव्हीवर आणि पेपरमध्ये छापून आल्यात। जो रिपोर्ट आलेला आहे त्यांनी निर्यात उठवलीच नाही, कांदा अजूनही सडतोय, कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे, ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत। अशी परिस्थिती, शेतकरी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर, शेतकरी रस्त्यावर, डॉक्टर रस्त्यावर, कर्मचारी रस्त्यावर, आता ज्या बाजार समिती आहेत त्याही रस्त्यावर। या महाराष्ट्राच्या जनतेलाच रस्त्यावर आणण्याचं पाप या भाजप प्रणित सरकारने महाराष्ट्रात केलेलं आहे, आणि त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्र आज या पद्धतीचं रस्त्यावर उतरलेलं आहे।